पेपर जिंदाबाद. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि नवीन ब्लॉग मध्ये. तर मागच्या ब्लॉग मध्ये शेवटी सांगितलं की आपण वेळणेश्वर मध्ये, आणि आपण आज इथनं कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे हे मला पण माहिती नाही. मी सांगितलं तर कारण कसं असतं, फॅमिली सोबत आल्यावर ट्रिप प्लॅन ते करतात, आपण यायचं काम करायचं असं विषय. त्यामुळं बघूयात आपण कुठं कुठं जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो तिकडचं सगळं. तर बहुतेक तरी आज आपण गणपतीपुळेला जाणार आहे, इथल्या मंदिराचं दर्शन. तर बहुतेक तरी आहे, पण आदले मधले स्पॉट नाहीत माहित मला कुठं आहे काय ते पण दाखवतो मित्रांनो. हा सनराईज बघा, स्पेशल वेळणेश्वर मधला. थोडं लाईट कमी करतो. हा बघा, इथला मस्त दिसतोय, एक नंबर. बीचवर मस्त वॉक झालेला आहे आणि आम्ही आता चाललोय फ्रेश व्हायला तिथं आपल्या रूम कडे. रेडी झालो आणि हात चालू होतो. तर आम्ही चाललोय सध्या मंदिरात, आणि वेळणेश्वरचं मंदिर आहे. दाखवतो तिकडे, ते पूर्ण मंदिर आहे. आज जाऊन पण दाखवतो. बघा इथं नाश्त्याला थांबणार आहे प्रत्येक विधान निवास, आणि या साईडला समोरच मंदिर आहे. इकडं इथल्यानो हा याचा नाश्ता, पोहे आणि चहा येतोय. चहा आल्यावर आणि गावन पण जाणार आहे वेळणेश्वरच्या मंदिरात जे की, आणि त्यानंतर आपण जाणार आहे जेट्टीनी पहिला खराडेश्वर टेम्पलला, नंतर पुढं जाऊन ते गणपती असं काहीतरी आहे तयार केलेलं, ते बघणार आहे. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. जाऊयात आता वेळणेश्वरच्या मंदिरात. आणि आपण आता चाललोय बीचवर, थोडे फोटो काढूया आणि मग पुढे जाऊ. सगळे कोकणातले पदार्थ वगैरे, मसाले वगैरे पण आहेत. बघा पेपरमेंटचे आहेत ना, पेपर कसले आहेत ते गोळ्या? श्रीखंड गोळी. श्रीखंड गोळी बघा मित्रांनो, आणि आवळा कॅन्डी आणि चिंच गोळी. हे आपण हे घेतोय आम्ही. चला नोट लग रहा मत करो, रहने दो बहुत बुरे लग रहे. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर. आता थोडं बीचवर असं फोटो काढतो आणि मग पुढे जाऊया. बघायचं खूप पाहिजे, तुम्ही बघत राहा. झालं आता शूट करून, त्यांचं दोघांचं शूट केलं. माझं भागातून जरा टाकले तर आपण चाललोय आता बामणगड का काय तिकडे. बघून ठेवायचं. आपण आलेलो आहे सध्या बामणगड, तिकडे मंदिर पण आहे आणि हा बघा परत एकदा समुद्र. तर इथं एक समोर काहीतरी इकडच्या साईडला एक बामणगड का काहीतरी आहे, तिथं आपण जाणार आहे. तो पण खूप अरे हा बीच खूप छान आहे. गावाला एक गोष्ट मस्त
इकडे तिथं काहीतरी आहे बामणगड, म्हणजे बामणगड असं म्हणतात. तिथं पाणी, त्या 2 गळ आहे तिथे, त्या गळीमध्ये पाणी येतं आणि खूप उंच 25-30 फूट उंच उडतं म्हणे, असं काहीतरी आहे. आणि इथे एक मंदिर पण आहे, मंदिरात पण जाऊया आपण. आणि मेन म्हणजे इथं गर्दी नाहीये, हे म्हणजे महत्वाचं आहे की इथं काहीच गर्दी नाही. आज रविवार आहे तरी पण म्हणजे सॅटर्डे संडे गर्दी असती म्हणतात सगळे, पण इथं गर्दी नाही आणि खूप मोकळा आहे. इथं अजून फोटो देतील चांगले, बघूयात आपण काय करूयात. आणि अजून आज इथनं पुढं आपण जाणार आहे केतवीच्या मंदिराच्या काहीतरी, आणि तिथनं मग आपण जाणार आहे जेट्टीमध्ये बसून पलीकडच्या साईडला. तिथलं पण 1-2 आहेत, तिथलं बघून मग आज महत्वाचं आज आहे की संध्याकाळी आपण जिथे स्टे केला तिथं होळीचा मोठा कार्यक्रम आहे तिथल्या मंदिरात. जे नाव काय आपण कुठे थांबलोय, वेळणेश्वर ना, वेळणेश्वर मध्ये आपने लापरवाही का नतीजा. तिथं खूप मोठा होळीचा कार्यक्रम आहे, तो बघायचा, तो कॅप्चर करत फोटोज पण इन्स्टाला टाकेन मी स्टोरीला वगैरे. पण चाललोय आता खाली, आणि ओके, स्लीपर जिंदाबाद, डीमार्ट माल. ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब जागा दिसली नाही की फोटो चालतो. हा मस्त आहे. तर चप्पल काढूया आपण, जाऊया पुढं. मित्रांनो आपण आलोय बामणगड पासून. 7-8 मिनिटात हे बघा, बघितलं का तुम्ही, मी वर्ण तुम्हाला इथनं दाखवतो. हे बघा, हे पूर्ण किती मोठी खाली गळ आहे बघा. हे बघा, इथे एवढी मोठी गळ आहे खाली, आणि इथनं जवळजवळ एक 25-30 फूट वर पाणी येते बघा. खूप मस्त आहे, खूप मस्त. 1 मिनिट मी सरकतो, फोटो मध्ये यायला नको. पण इकडे मित्रांनो झालंय सगळं बघून आपलं बामणगड वगैरे. मी तुम्हाला दाखवली. आता चाललो रिटर्न, आपल्याला जायचंय पुढं बघायला. खूप ऊन भरपूर आहे, टोपे वगैरे घेऊन येणार असेल तर नक्की या एकदा. फोटो छान आहे तिथं. बामणगड म्हणजे काय, ते पाणी, समुद्राचं पाणी असं एका जागेवर मारून मारून तिथं चिरलंय त्या दगडाला पूर्ण, आणि ते पाणी समुद्राची लाट येते आणि पाणी वर म्हणजे उडलं जाते खूप. त्याला त्यांनी नाव दिलं बामणगड म्हणून. बामणचूळ पण म्हणते आणि बामणगड पण म्हणते, दोन्ही पण म्हणते. काय क्या गुंडा बनेगा रे तू. तिथे दोन्ही गळी म्हणणं होतं ना बामणगड. मी भेटतो मी तिकडे जाऊन. तुम्ही बघत राहा. आपण आता चाललो हे बीच्या गणपतीला चिकू खायला या घरच्या झाडाची. घेऊन फिरतो. का हा तिकडून घेऊन आली मग घरच्या झाडाचे. हे दिवीच्या गणपतीला जाऊयात, आणि मग पुढं जे काय गाडी इथं 2 मिनिटाच्या अंतरावर काही जास्त लांब नाही. बघत राहा. मित्रांनो हे दिवीच गणपती मंदिर, आणि आपण आता जाणार दर्शनाला. गर्दी आतमध्ये माहित नाही, फोटोज अलाउड आहेत नाही अलाउड आहेत. मी तुम्हाला फक्त दर्शन देतो आपलं दर्शन, आणि परत भेटू आपण बाहेर आल्यावर. आतनं दर्शन झालं नाही कारण ते अलाउड नव्हतं आतमध्ये. तर बघू फोटो वगैरे असतात. तर आता आपण चाललो इथनं जेट्टीला. हा थांबा, मी बसतो शूट करायला. इथं आपण चालू जेट्टीला आहे. कसं आहे काय, तिथं पण फोटोज आणि ते पण दाखवतो.
कुठपर्यंत आलं. चला इथनं जाऊया. बघा मित्रांनो, हे जेट्टी आपण ह्याच्यात जाणार. ईश्वरी नाव आहे सेंटरला दिसतंय बघा. आपण ह्याच्यातनं पलीकडच्या साईडला जाणार आहे, त्या साईडला, आणि तिथनं मग आपण पुढचा प्रवास चालू. तिकडे समोर पण बघू शकतो एक बोट आहे, त्या तिथे सरळ एकदम, आणि आपण ह्यातनं जाणार आहे. रांग एवढी मोठी आहे यार, खूप मोठी रांग चालली आता आतमध्ये. वॅगनर आमची काका लय भारी वॅगनर आमची. आहा, आहा. सगळेच वॅगनर वाले वाईट नसतात. दिकटाक 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 दिक. वॅगनर वाले भाऊ आपल्या अरे मनात बसतात.